सुरुवात करणं खूप महत्त्वाचं आहे. तू कोणत्याही गोष्टीमध्ये जर अडकून पडला असलास किंवा कोणतीही गोष्ट सुरुवात करण्याचा विचार करत असलास, तर लवकरात लवकर सुरुवात करा. हा व्हिडिओ मुलांसाठी आणि मुलींसाठी सगळ्यांसाठी. कोणी पण व्हिडिओ बघत असू दे, हा व्हिडिओ सगळ्यांसाठी. तुम्ही कोणत्या पण गोष्टीची सुरुवात करण्याचा जर विचार करत असाल, तर लवकरात लवकर डिसिजन घ्या आणि लवकरात लवकर त्या गोष्टीला सुरुवात करा. कारण अशी काही नियम आहेत किंवा अशा काही गोष्टी आहेत, की त्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बनवायला. तुमच्या यशाची पायरी म्हणजे पहिली पायरी जर समजा तुमची कुठली असेल, ती सुरुवात आहे. तुम्ही कोणताही बिझनेस करत असाल, तुम्ही माप विचार करताय, त्या विचारांचा अतिविचार होतोय, तुम्ही मार्केटमध्ये फिरून आलाय, तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे, सगळं आहे तुमच्याकडे, पण तुमची गोष्ट कुठली तकल्या माहिती आहे काय? सुरुवात करायची. तुम्ही लवकरात लवकर सुरुवात करा. कोणतीही गोष्ट असू दे. जर तुम्ही तुमच्या माइंडनं क्लिअर असाल, तुम्हाला त्यामध्ये माहीत असं वाटत असेल की आपण ह्यामध्ये सक्सेसफुल होणार. बघा, कोणत्याही गोष्टीला दोन बाजू आहेत. एक यश, अपयश. दोन्ही पचवायची ताकद ठेवा. यश मिळालं तर काय विषय हार्डच आहे. जर एखाद्या वेळी अपयश आलं तर पचवायची तयारी पण ठेवा. त्या मेंटॅलिटीने चाला. पण सुरुवात करा. कारण कसं आहे, उद्या कुणीच बघाय नाही. उद्या तुम्ही यशस्वी झाला तर आपण काहीच सांगू शकत नाही. तुम्हाला एखाद्या वेळ त्यामध्ये थोडंफार अपयश पण येऊ शकेल. चढ उतार हा कोणत्याही गोष्टीमध्ये असणार. मग त्यासाठी तुम्ही काय करा, पहिला सुरुवात करा. सुरुवात केल्यानंतर तुम्हाला आपलं आपण सगळं समजत जातं. मार्केट तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवतं. मार्केट म्हणजे काय म्हणतो, की आजूबाजूच्या ज्या कुठल्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या तुम्हाला शिकवून देतात, की मला काय पाहिजे आणि तुम्ही मला काय देऊ शकताय. तुम्हाला जे द्यायचं आहे ते देऊ नका. मार्केटमध्ये फिरा. मार्केटला काय पाहिजे ते बघा आणि ते तुम्ही मार्केटला द्या. त्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट करायला लागणार ती म्हणजे सुरुवात. कारण कसं असतंय, कोणतीही गोष्ट करताना कोणताही माणूस पूर्ण तयारीने त्या मार्केटमध्ये त्या गोष्टीमध्ये उतरलेला नसतो. तो सुरुवात केल्यानंतर अनेक गोष्टी त्यामध्ये वाढवत जातो आणि मग कुठेतरी तो सक्सेसफुल होतो किंवा यशस्वी होतो. पण त्याने त्याआधी एक गोष्ट केलेली असते ती म्हणजे सुरुवात. त्यामुळे तुम्ही पण पहिला कोणत्याही गोष्टीसाठी सुरुवात करा. आता माझंच उदाहरण घ्या. मी आत्ता आज घरात बसून व्हिडिओ काढले. पण मला अशी सवय नाही. मला कायम बाहेर फिरताना व्लॉगिंग टाईप म्हणजे असा कॅमेरा धरून वगैरे व्हिडिओ करायची सवय होती. पण मी मागल्या थोड्या दिवसामध्ये व्हिडिओला सुरुवात केली. व्हिडिओमध्ये बोलताना थोडं कन्फ्युजन म्हणजे बोलण्यात कन्फ्युजन होत होतं. शब्द तटत होते. बाकीच्या इकडे सराउंडिंग वगैरे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पण अडचणीत होत्या. त्यात आपल्याकडे ट्रायपॉड वगैरे नव्हता. ट्रायपॉड तुटलेला. अशा अनेक गोष्टी असतात. पण मी आज ठरवलं, 5 दिवस मागलं फिरून आलो. आज ठरवलं की आज सुरुवात करायची. आता हा व्हिडिओ काढलो. ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ केला. हा दुसरा व्हिडिओ. मला काय आलं, कॉन्फिडन्स आला. मला समजलं की माझा अँगल कोणता सेट करायला लागतोय. मला बोलायचं कसं आहे, मला कसं बोलायला लागतंय. आता मागल्या व्हिडिओमध्ये जरा बोलण्याची म्हणजे स्पीड फास्ट झाली. मग ह्या व्हिडिओमध्ये मी स्लो बोलायला लागलोय. जसं की तुम्हाला ते शब्द समजलं पाहिजे. तुम्ही एकदा सुरुवात केल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजत जातात. त्यासाठी पहिली गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे सुरुवात. तुम्ही कोणतीही गोष्ट करा, पण त्या गोष्टीसाठी पहिला सुरुवात करा. कोणतीही गोष्ट करताना सुरुवात ही महत्त्वाची आहे. कारण तुमच्या यशामागची पहिली पायरी किंवा तुमच्या यशामागे जर कोणत्या गोष्टीचा हात असेल तर ती गोष्ट सुरुवात करणे ह्याच आहे. हे तुम्हाला आत्ता मी काय सांगतोय समजणार नाही. पण तुम्ही ज्यावेळी कुठल्याही गोष्टीला सुरुवात करणारा यश भेटेल त्यावेळी तुम्हाला समजणार की हे मी खूप अगोदर केलं असतं. ह्याच्या अगोदर ह्याची सुरुवात खूप अगोदर केली असती तरी बरं झालं असतं. हे मला हे मी तुम्हाला नाही तर माझा अनुभव सांगतोय. हे मी तुम्हाला नाही तर लोकांनी मला सांगितलेल्या गोष्टींचा त्यांचा अनुभव मला सांगतोय. आणि मी तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोचवायला लागलो. त्यामुळे मित्रांनो, सुरुवात करा. कन्फ्युजन, टेन्शन, ओव्हर थिंकिंग, डिप्रेशन, टेन्शन ह्या असल्या कोणत्याच गोष्टी नाहीत. गोष्टी सगळ्या आहेत त्या तुमच्या माइंडसेटच्या. तुमचा माइंड क्लिअर पाहिजे, बाकी तुम्हाला काहीच लागत नाही. आपले हे व्हिडिओ बघून जर तुम्हाला मोटिवेशन वगैरे भेटलं असेल तर एक लक्षात ठेवा, हे मोटिवेशन वगैरे काही नाही. ही मार्केटची मी तुम्हाला रिॲलिटी सांगायली. एक लक्षात ठेवा, एक व्हिडिओ बघून जर तुम्हाला मोटिवेशन भेटत असेल तर तुम्ही फक्त ट्रेंडसोबत जात आहे. कोणत्याही गोष्टी ह्या मोटिवेशनच्या जीवावर होत नाहीत. त्यासाठी लागते स्वतःची काय म्हणते त्याला कष्ट करायची तयारी, मेहनत. तुम्ही सुरुवात करा, यश हे तुम्हाला भेटणार. आणि एक पहिली गोष्ट सांगतो, माइंड क्लिअर ठेवा. आता हे सगळं झालं. आता तुम्हाला एक सांगतो, तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये जर अडकून पडला असेल तर कसं काय राव ह्या नावानं माझं इंस्टाग्रामचा अकाउंट आहे. तिथं मला मेसेज करा. मी आता तुम्हाला यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत ह्या गोष्टी सांगितल्या. पण तुम्ही जर मला मेसेज केला, तुम्हाला कोणत्या गोष्टीबद्दल जर माहिती हवी असेल तर मी पर्सनली मार्गदर्शन करतो, गायडन्स देतो. त्यामुळे जर तुम्हाला तसं काही माहिती किंवा इन्फॉर्मेशन कोणती हवी असेल तर मला मेसेज करा, मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुढला व्हिडिओ कोणत्या गोष्टीवर तुम्हाला हवा त्याच्याबद्दल कमेंट करा. मी पुढले काही दिवस जे व्हिडिओ माझे कंटिन्यू टाकायचे ते टाकणार आहे. पण त्यातूनही जर तुम्हाला कोणत्या गोष्टीवर व्हिडिओ हवा असेल तर मला सांगा, मी तुम्हाला ते व्हिडिओ बनवून देतो. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. लई टेन्शन घेऊ नका, आनंदी राहा, आपलं व्हिडिओ बघत राहा, गावाकडल्या गोष्टींचा अनुभव घेत राहा आणि सुखी राहा. लई टेन्शन घेऊ नका.
आयुष्य आज आहे, उद्या नाही. चढ उतार येणार, जाणार, पण आपण टिकून राहायचं फक्त. चला, करा सुरुवात.